हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल ब्राईट फ्युचर क्लासेस. आजच्या क्लासरूम व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज आपला 1.2 ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड या लेसनचे इंग्लिश वर्कशॉप पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूच्या असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळून जाईल. आपण अगोदर बघूया साईड क्वेश्चन्स ज्या आपल्या लेसनच्या बाजूला दिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 1 बघा. व्हॉट वॉज द प्रोफेशन ऑफ द रायटर्स फादर? लेखकांच्या वडिलांचा व्यवसाय काय होता? आन्सर: द रायटर्स फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी. क्वेश्चन नंबर 2. डिस्क्राईब द कॅम्पस वेअर द रायटर्स फॅमिली लिव्ड. लेखकांचे कुटुंब राहत असलेल्या परिसराचे वर्णन करा. द कॅम्पस वेअर द रायटर्स फॅमिली लिव्ड वॉज लार्ज. स्मॉल बंगलोज वेअर बिल्ड फॉर द ऑफिसर्स. देअर वॉज ॲन ऑफिसर्स क्लब नेक्स्ट टू द बाउंड्री वॉल ऑफ द रायटर्स गार्डन. द कॅम्पस वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लॉवर्स अँड मेनी बिग ट्रीज. क्वेश्चन नंबर 3. हाऊ डीड द फॅमिली रिलॅक्स आफ्टर लंच. दुपारच्या जेवणानंतर त्या कुटुंबाने कसा आराम केला? आफ्टर अ हर्टी लंच द रायटर्स पॅरेंट्स अँड यंगर सिस्टर्स ले डाऊन फॉर ॲन आफ्टरनून नॅप. द रायटर्स सेटल डाऊन टू रीड अ स्टोरी बुक. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट वीक कस्टम इज प्रॅक्टिस्ड बाय ॲनिमल हू लिव्ह इन ग्रुप्स? आन्सर: according to a custom practiced by animals who live in groups, a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. Next question. What attempts helped the baby langur to review? कोणत्या प्रयत्नांमुळे त्या लहान लंगूरला बरे वाटले? The writer splashed cold water on the baby langur. The writer also offered him a peeled banana. These attempts helped the baby langur to review. Next question. When did the baby langur finally find comfort? The baby langur finally found comfort in his mother's arm. Next question बघा. What truth about animal-human relationship did this incident reveal to the narrator? प्राणी व मनुष्य यांच्या नात्याचे कोणते सत्य या घटनेतून लेखकासमोर उलगडले? द इन्सिडंट रिव्हेल्ड टू द नॅरेटर दॅट इंटरस्पेसीस कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट इज अ रिॲलिटी. द नॅरेटर ऑल्सो रिअलाइज दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल, बट दॅट देर वेअर अदर मीन्स of establishing a bond through trust, compassion and mutual understanding. शेवटचा प्रश्न बघा. What did the mother seem to convey to the narrator? आई लंगूरला लेखकाला काय सांगावेसे वाटते? The mother langur tried to convey her gratitude to the narrator. English workshop. Question number 1. State whether you agree or disagree with the following statements. Justify your choice with proper reasons. या प्रश्नामध्ये आपल्याला काही स्टेटमेंट्स या ठिकाणी दिलेले आहेत. आपण त्यांना सहमत आहोत की असहमत आहोत ते आपल्याला सांगायचं आहे, आणि आपलं जे उत्तर आहे त्याचं आपल्याला जस्टिफाय करायचं आहे, त्याला कारण द्यायचं आहे, आपल्याला योग्य ते कारण द्यायचं आहे. ए. द कंपाऊंड वेअर द रायटर वॉज लिव्हिंग रिच इन नॅचर्स ब्युटी. Answer: agree. Because the compound was luxurious with green grass, colorful flowers and majestic trees. There were many birds and even langurs group. B. Holidays provide us an opportunity to read various magazines and storybooks. सुट्ट्या आपल्याला अनेक मॅगझिन्स, गोष्टींची पुस्तकं वाचण्याची संधी घेऊन आलेली असतात. Answer: agree. During holidays, we don't have to attend school or do homework. We get plenty of free time to read books. C. The narrator made a mistake by saving the baby langur. Answer: disagree. Because if the narrator would not have saved the baby langur,
the male langur would have killed it. D. Animals cannot convey emotions. Answer, disagree. Animals can convey their emotions through their eyes, gestures, and actions by producing different type of sounds also. E. The narrator was 55 years old when this incident occurred. Answer, disagree. The narrator was 15 years old when the incident occurred. Question number 2. Match the phrases given in group A with their meanings in group B. या ठिकाणी आपल्याला मित्रांनो जोड्या लावायच्या आहेत. ग्रुप ए मध्ये आपल्याला फ्रेजेस दिलेले आहेत आणि ग्रुप बी मध्ये त्यांचे मीनिंग दिलेले आहेत. आपण आन्सर्स या चार्टच्या खाली लिहिले आहेत बघा. मी समोरासमोर उत्तर या ठिकाणी वाचणार आहे. ए. टू बी अ पार्ट अँड पार्सल ऑफ. टू बी अन इसेन्शियल ऑर इंटिग्रल पार्ट. बी. टू बी engrossed in. To be completely occupied in. C. To take notice of. To take notice of. To observe and give attention. D. To figure out. To be able to solve a problem. E. Ponder over. To think about seriously. F. To be overwhelmed by. To be affected emotionally in a powerful way. G. In a flash, very quickly. H. To find a solace. To find comfort and peace. या प्रकारे आपल्याला या जोड्या मॅच करायच्या आहेत. क्वेश्चन नंबर 3. राईट इन युअर ओन वर्ड्स. ए. व्हाय डिड द नॅरेटर इग्नोर द बार्किंग ऑफ डॉग्स. Answer, he deeply observed in the book. The narrator thought that the pack of dogs as usually must have trapped an unfortunate pig. B. Why did Mother Langur make no effort to grab her baby from the cop? She watching every move of the narrator. She was convinced that no harm was being done to her child. Question number 4. Read the text carefully and arrange the occurrence of happenings in the text in a sequential order. या ठिकाणी आपल्याला घटनाक्रम दिलेले आहेत आणि त्यांना आपल्याला सिक्वेन्सनुसार लावायचं आहे. आन्सर आपल्या समोर चार्टमध्ये डायरेक्टली लिहिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 5. डिस्कस द फॉलोइंग अँड राईट अबाउट इट इन युअर ओन वर्ड्स इन 5 to 6 लाईन्स. ए. What would you do if found an injured bird while returning from your school? तुम्ही शाळेतून येत असताना तुम्हाला जर जखमी अवस्थेत पक्षी सापडला तर तुम्ही काय कराल? If I find injured bird while coming from school, I will first examine the exact condition of the bird and check how serious wound it is. If it is very serious, I will directly take it to the nearest vet clinic. If the bird is slightly injured, I will carry it home gently, give some grain and water, and dress the wound. B. What opinion do you form about the narrator from the story? Answer. On the basis of the story, I can conclude that the writer is kind, compassionate, and helpful. He must be a sensitive person. He must be brave because he confronted the furious male langur alone. He had presence of mind to take up a stick which was handy to strike the male langur. He has understanding enough to move away and allow the mother langur approach its baby, sympathy and gentleness its baby. Question number 6. Complete the following and write a paragraph on each of the given activities. There are 2 activities for us. First activity, mother-child relationship. Love and affection, care, protection, moral values, inspiration. Paragraph. Mother-child relationship
is a unique kind of relationship. No one else can love a child the way a mother does. A mother has natural love and affection for the child. Every mother takes special care of its child and protects the child until it becomes independent. The mother also feeds the child, provides shelter until the child grows up and learns to look after itself. Mother child relationship is universal relationship. Next, injured animal. How will you help? Pick up and bring home, provide first aid, provide water, food, keep in a safe place, take care till it recovers. Paragraph. If I come across an injured animal, I will carry it to a safe place and provide first aid. I will wash the wound and apply antiseptic. I will offer water to the animal and try to soothe it. Then I will offer to it. I will take care of the animal and protect it from danger until it recovers and is able to walk away. Question number 7. Work in pairs and make as many words as you can using letters in the word encounter. एन्काउंटर शब्दातील लेटर्सचा वापर करून आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढे शब्द या ठिकाणी बनवायचे आहेत. हे आपण 3 कॉलममध्ये लिहिणार आहोत. 3 लेटर वर्ड्स, 4 लेटर वर्ड्स, 5-6 लेटर वर्ड्स. काही शब्द आपण या ठिकाणी चार्टमध्ये लिहिलेले आहेत. मित्रांनो, तुम्ही अजून अनेक शब्द यापासून बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. क्वेश्चन नंबर 8. ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोव्हर्ब्स इन गुड इंग्लिश. फर्स्ट, जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा. सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. 2. पेरावे तसे उगवते. ॲज यू सो सो शॅल यू रीप. क्वेश्चन नंबर 9. राईट अ पॅराग्राफ अँड गिव ॲन ॲप्रोप्रिएट टायटल टू इट. यूज द फॉलोइंग पॉईंट्स. खालील पॉईंटचा वापर करून एक पॅराग्राफ लिहायचा आहे आणि त्याला योग्य असे शीर्षक आपल्याला द्यायचे आहे. टायटल: द लव्हिंग क्रिचर्स. बर्ड्स अँड ॲनिमल्स आर पार्ट ऑफ नेचर. दे हॅव ॲन इक्वल राईट टू लिव्ह ऑन दिस अर्थ. वी मस्ट लव देम अँड केअर फॉर देम. मेनी ॲनिमल्स अँड बर्ड्स आर युजफुल टू मॅनकाइंड. दे वर्क फॉर अस फेथफुली. They serve us in many ways. It is our duty to protect them and create a safe environment for them. We must reserve space for them. We must not hurt them. If we understand them and not hurt them, they do not cause any harm. They can be our best and faithful friends in loneliness. Question number 10A. Complete the remaining blocks determining the type of news. Types of news: business, crime, political, sports, social, economics. Question number 10B. Read the following headlines and write the deadline, intro and a short continuing paragraph. First, achievers narrate their success stories at career counseling events. या प्रश्नाचे उत्तर पुढील प्रमाणे असणार आहे. सेकंड, इंडियाज फर्स्ट एवर टुरिझम युनिव्हर्सिटी टू बी इस्टॅब्लिश्ड बाय IIHM. या प्रश्नाचं उत्तर हे पुढील प्रमाणे असणार आहे. तर हे दोघं आपले होते या ठिकाणी न्यूज रिपोर्ट. क्वेश्चन नंबर 10C. रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड राईट अ न्यूज रिपोर्ट. फॉलो द स्टेप्स ॲज गिवन. या प्रश्नामध्ये आपल्याला एक न्यूज रिपोर्ट कंप्लीट करायचा आहे. या प्रश्नाचे उत्तर हे पुढील प्रमाणे असेल. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत याला शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स.